राज्यातल्या घडामोडींना वेग आलेला आहे. अर्थमंत्री पद त्यावरून सध्या दिल्ली वाऱ्या सुरू झालेल्या आहेत आपल्या राज्यातल्या नेत्यांच्या. काय वाटतं, हे खातं कोणाला मिळेल? राष्ट्रवादीला, शिवसेनेला की भाजपकडे जे आहे ते भाजपकडेच राहील? अजितदादा ज्यावेळेस हयात होते त्यांच्याकडचा अनुभव पाहून, त्यांचं काम पाहूनच त्यांना ते अर्थमंत्रीपद दिले गेलं होतं. पण दुर्दैवाने दादा नाहीत, त्यामुळे मग ते खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं. आत्ता राष्ट्रवादीमध्ये तेवढा अनुभवी नेता आहे का? किंवा हे खातं आता राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे दिल्ली वाऱ्या करतायत? मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बऱ्याच वेळाने आले. ते कोणाशी चर्चा करत होते याची मला काही माहिती नाही. एवढ्या महायुतीमधल्या नेत्यांच्या गाठीभेटी का करतायत जयंत पाटील? आणि जयंत पाटलांचं नेमकं काय चाललंय? जयंत पाटील एनडीएत येणार, जयंत पाटील मंत्री होणार, अशी चर्चा चालूच असते. जयंत पाटलांनी सांगितलं सुद्धा आहे की मी काहीच नाही केलं, तिथं गेलो, चहा पिलो, मला माहित नव्हतं की मध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत हे मला माहित नव्हतं. त्यांच्या या शब्दांवरती किंवा या वाक्यांवरती विश्वास ठेवता येऊ शकतो का की मला कल्पनाच नव्हती किंवा काय? अगेन अजून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा, तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. सरकार तयार आहे. प्रत्येक राज्याचे सीट्स 50% रेशोने वाढवण्यासाठी तयार आहे. हे मागच्या अधिवेशनामध्येच अमित शहाने त्यांच्या भाषणातच सांगितलं. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी अतिशय सेफ त्या ठिकाणी वक्तव्य करून आम्ही त्यांच्या बाजूने आहोत असं पण नाही सांगितले, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत असं पण नाही सांगितलं. ही जी भूमिका अजून त्यांनी काय भिजत घोंगडत ठेवलेली आहे. नागपूरमधल्या उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने-सामने आलेले. संजय राऊत यांनी टीका केली, त्यावरून त्याला उत्तर देण्यासाठी परत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला. नेमकं काय चाललंय? नमस्कार, पॉलिटिकल मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम बेस्ट. राज्यातल्या घडामोडींना वेग आलेला आहे. अर्थमंत्री पद हे जे काही अर्थ खातं आहे त्यावरून सध्या दिल्ली वाऱ्या सुरू झालेल्या आहेत आपल्या राज्यातल्या नेत्यांच्या. काय वाटतं, हे खातं कोणाला मिळेल? राष्ट्रवादीला, शिवसेनेला की भाजपकडे जे आहे ते भाजपकडेच राहील? हे बघा, अर्थ खातं तर सध्या मुख्यमंत्र्यांकडेच आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्याविषयी स्पष्टीकरण दिलेलंच आहे की अर्थ खातं माझ्याकडे आहे. योग्य वेळी ज्यावेळेस माझ्या वरिष्ठांकडून आदेश येईल त्यावेळेस मी त्या पद्धतीने काम करेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यातलं तो खाता असल्यामुळे ते ज्याला सांगतील त्याला हे अर्थमंत्रीपद जाईल, असं एकंदरीत मुख्यमंत्री अगोदरच स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा आता आपण त्याच्याविषयी काय चर्चा करतोय, तर हे जे नेते एकमेकांसाठी लॉबिंग करतायत किंवा कोणाला मिळाला पाहिजे, मला मिळालं पाहिजे, याला मिळालं पाहिजे किंवा कोणाला मिळालं नाही पाहिजे, यासाठी कुठं काही प्रयत्न सुरू आहेत का, याच्यावरून आपल्याला हे चर्चा करावी लागते. पण मुख्यमंत्र्यांनी अगोदर सांगितलेलं आहे की योग्य वेळी ते डिसिजन घेतील आणि सध्या त्यांच्याकडे आहेत. आणि अर्थ खातं हे चांगल्या माणसाच्या हातामध्ये आहे. त्यामुळं आत्ता महाराष्ट्रातील जनतेला एवढं काही प्रश्न नाही की खातं कोणाकडे आहे. नाही, पण राष्ट्रवादी जेव्हा अजित पवारांच्या हातामध्ये हे खातं होतं त्यावेळेला म्हणजे त्यांची ती पात्रता होती आणि तेवढी योग्यता होती, अनुभव होता. आत्ता राष्ट्रवादीमध्ये तेवढा अनुभवी नेता आहे का अर्थ खातं सांभाळण्यासाठी? ना, म्हणूनच अजितदादा ज्यावेळेस हयात होते त्यांच्याकडचा अनुभव पाहून, त्यांचं काम पाहूनच त्यांना ते अर्थमंत्रीपद दिले गेलं होतं. पण दुर्दैवाने दादा नाहीत, त्यामुळे मग ते खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं. आणि आत्ता या घडीला मुख्यमंत्र्यांपेक्षा चांगला माणूस कोणी नाहीये महायुतीमध्ये जे अर्थ खातं सांभाळू शकेल असं तिन्ही पक्षातील लोकांना वाटत आहे. जरी दादा नाही तर मग आम्हाला अर्थ खातं मिळालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. बघा, कोणी असा लायक किंवा पात्र अपात्र असा काही विषय नसतो. पण त्यातल्या त्यात आपल्याला जर बघायचं झालं तर त्या विषयाची समज कोणाला आहे, तो विषय कोणाला समजतो, त्याचा विषयाचा अनुभव आहे का, मग या सगळ्या गोष्टी बघूनच आपल्याला ते करायचं. पण तुम्ही जसं म्हणता तसं महायुतीमध्ये सध्या तरी अर्थ खाता सांभाळण्यासारखे नेते म्हणून मुख्यमंत्रीच आहेत. म्हणून ते तिघांनी एक विचाराने मुख्यमंत्र्यांकडे खाते ठेवले आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःही ठेवलेत, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक ठेवलेत. आणि ते आता देताना पण विचार करतात की कोणाला द्यायचं, तो येणारा काळ ठरेल कोणाला द्यायचं ते. जरी ते म्हणले की हा राष्ट्रवादीच्या कोट्यातला खाता आहे, ते जे म्हणतील त्यांना देऊ, पण ते अजून दिलेले नाहीये किंवा आता हल्ली तरी देण्याचे त्याचे चिन्ह दिसत नाहीत. नाही, चर्चा अशी आहे की हे राष्ट्रवादीकडे आहे हे खातं आणि आता अजित पवारांच्या नंतर
तेवढा कॅपेबल माणूस राष्ट्रवादीकडे नाहीये, तेव्हा हे खातं आता राष्ट्रवादीला मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीवाऱ्या करतायत. नाही भाई, एकनाथ शिंदे हे मिळू नये म्हणून जात नसतील, मला चर्चा आहे अशी. जात असतील असं मला वाटत नाही. का वाटत नाही? कारण का तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मधला अंतर्गत विषय आहे. कारण ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्याच वेळेस कुठली खाती कोणाकडे असली पाहिजे याच्यावरती एकमत झालेलं आहे. आणि मग राष्ट्रवादीचं खातं राष्ट्रवादीकडे असू द्या किंवा मग भाजपकडे असू द्या, त्याच्यामुळे एकनाथ शिंदेने याच्यामध्ये फरक पडणार नाही. पण जर मुख्यमंत्र्यांच्या अनुभवी हातातून जर खातं गेलं, एखाद्या अनअनुभवी किंवा मग ज्यांना थोडंसं समज नाही आहे अशा लोकांकडे गेलं तर कदाचित परिणाम होईल असं त्यांना वाटत असेल, म्हणून ते करत असेल. पण ह्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या अंतर्गत विषयामध्ये सहसा शिवसेनेनं लक्ष घालायचं ठरवलेलं नाही. पण त्यांचे दौरे हे फक्त आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काय मिळेल का याच्यासाठी आहेत, अशा चर्चा आहेत. नाही ते तर आहेच आहे, पण 48 तासामध्ये आता बातम्या पण हे सांगतायत आणि बरंचसं माध्यमांमध्ये हे सगळं आलेलं आहे की 48 तासामध्ये 2दा एकनाथ शिंदे यांनी अमित शहाची भेट घेतली. 48 तासांपैकी त्यांनी एकदा तर त्यांच्या 6 जे आता नवीन खासदार आले त्यांच्याकडे, शिवसेना ठाकरे गटातून जे शिंदे गटामध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यासोबत एक अमित शहा यांच्यासोबत एक बैठक होती. त्या बैठकीत ती बैठक तर जाहीरच आहे ना, आणि त्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली सुद्धा की आम्हाला अमित भाई शहा यांचा सदिच्छा भेट घ्यायची होती म्हणून आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतली. हे काय आता उघडच आहे ना, हे काय लपून छपून तर गोष्ट नाही. बरं, ते ऑलवेज सांगत असतात ना की दिल्लीमध्ये जाणं आणि महाराष्ट्रात चांगलं काहीतरी घेऊन येणं याच्यात काय चुकीचं आहे किंवा याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान काय असं ते बोलत असतात. तर याला आपण अंतर्गत काहीतरी आहे का महायुतीमध्ये यशाशी जोडणं थोडंसं काय म्हणू आपण त्याला संयुक्तिक राहणार नाही. असं असू शकतं का की आधीच केंद्रातल्या 2 मंत्रिपदाचं भिजत घोंगडं आहे, म्हणजे हे जे 6 खासदार आहेत त्यामुळं एक ताकद वाढलेली आहे एकनाथ शिंदेची, तर त्यांना 2 मंत्रिपदं मिळणार आहेत असं बोललं जातं आहे केंद्रामध्ये. तो एक विषय आहे आणि आता राज्यातल्या अर्थमंत्रीपदाचा एक विषय आहे. तर ह्या दोन्ही विषयांवरून अमित शहांशी सेटिंग करण्याचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदेचा. अमित शहा असू द्या, पंतप्रधान मोदीजी असू द्या किंवा भाजपचं वरिष्ठ नेतृत्व असू द्या, त्यांनी राज्यातले प्रत्येक निर्णयाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस जे म्हणतील तेच महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये होणार आहे. 2029 पर्यंत त्यांना पूर्ण मॅन्डेट दिलेले. त्यामुळे आता अर्थ खातं कोणाला द्यायचं हा प्रश्न तर अमित शहाच्या द्यायला सुटणार नाहीये, हे आपण अनेक वेळा सांगितलंय. त्यामुळं केंद्रीय नेतृत्वाने सर्व अधिकार महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सरकार चालवण्याचं, युती चालवण्याचं आणि संघटना चालवण्याचं सगळे अधिकार त्यांच्याकडे. त्यामुळं हे छोटे छोटे विषय घेऊन ते तिकडे जाऊ शकत नाहीत. गेले तरी आता NDA आहे, येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन आहे, अधिवेशनाची काय रणनीती असणार आहे. आताच नवीन त्यांच्याकडे 7चे 13 खासदार झालेत. मग ते 13 खासदारची काय भूमिका असली पाहिजे, कुठल्या विषयावर बोललं पाहिजे, किंवा मतदान जर समजा झालं येणार त्या 2-3 बिलावर तर त्यावेळेस त्यांची काय भूमिका. आपण प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्ट्यानं बघता आपण थोडं स्ट्रॅटेजिकली ते लोक काय करतात बाबा, काय केलं पाहिजे, किंवा भाजप किंवा NDA हे प्रत्येक अधिवेशनात तयारीने जातात. कुठला मुद्दा कोण बोलणार, किती वेळ बोलणार, कुठल्या हाऊसमध्ये बोलणार, कुठं बोलणार, या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरलेल्या असतात. त्यांचं नियोजन असतं आणि त्या नियोजनाप्रमाणे काम करतात. या सगळ्या नियोजनाच्या भागामध्ये शिवसेना कुठं आहे, शिवसेनेचा काय रोल आहे का, मग हा रोल शिवसेनेने कसं परफॉर्म करायचं, किंवा हा रोल कसं त्यांनी काय मग त्याची भूमिका पाडायची, किंवा मग जसं ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेस मग जगभरामध्ये भारताची बाजू मांडायला श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्यांना जसं परदेशात पाठवतं, तसं NDA मधूनच अजून श्रीकांत शिंदेवर अजून काही भूमिका त्याच्यावरती मिळणार आहे का, श्रीकांत शिंदेचे काही रोल त्या ठिकाणी डिफाईन होणार आहे का, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी NDAचा भाग म्हणून त्याची चर्चा करत असतील आणि त्याच्यावरती त्याची रणनीती करून पुढं त्याच्यावरती कसं अंमलबजावणी करायची याची चर्चा होत असेल. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा आहे. त्यामुळं अर्थ खातं कोणाला देणार, मंत्री कोणाला देणार, इतर कुठल्या पक्षाला घेणार का, मग ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीला केंद्रातील नेते महत्व देत नाही. त्यामुळे आपल्या अलायन्स पार्टनर आहेत, आपल्या NDAतले पार्टनर आहेत म्हणून त्यांना ते एंटरटेन करतात आणि त्यांना ते भाव देण्यापेक्षा त्यांचा मान सन्मान ठेवतात असं आपल्याला बोलायला लागेल. NDAतल्या घटक पक्षांचं तुम्ही सांगितलं, पण यात अजून एक नाव जोडलं गेलेलं आहे जयंत पाटलांचं. आता जयंत पाटील काही दिवसांपूर्वी विनोद तावडेंना भेटले होते. आता लेटेस्ट घडामोड अशी आहे की मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर एकनाथ शिंदेना भेटले. एवढ्या महायुतीमधल्या नेत्यांच्या गाठीभेटी का करतायत जयंत पाटील, आणि जयंत पाटलांचं नेमकं काय चाललंय? बघा,
मागच्या म्हणजे दादांच्या निधनाच्या आधीपासूनच आणि दादांच्या निधनानंतर जयंत पाटील एनडीएत येणार, जयंत पाटील मंत्री होणार, जयंत पाटील विशेष करून वावड्या आहेत अर्थमंत्री तसं. होणार, अशी चर्चा चालूच असते. आणि याच्यावरती जयंत पाटलांनी वारंवार स्पष्टीकरण देत आलेत हम्म. की नाही असं काही होणार नाही, आम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत, आम्ही शरद पवार साहेबांच्या विचाराशी बांधील आहोत वगैरे वगैरे म्हणले. पण जो मुख्यमंत्री यांच्याशी भेटण्याचा जो काय म्हणू आपण तो मुद्दा आहे, जो प्रसंग आहे, त्याच्यावरती जयंत पाटलांनी रात्री त्यांची भेट झाली हम्म. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. हम्म. ते असं बोलले की इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष हम्म. ते अपात्र झालेत आणि हम्म. त्यांच्या अपात्रतेवरती काय करता येईल का हम्म. याच्या विषयामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क साधला होता, हम्म. त्याचा वेळ मागितला होता. हम्म. पण वेळ काय त्यांना लवकर मिळालं नव्हतं. हम्म. उशिरा त्यांना कळालं की 10:30च्या आसपास त्यांना मुख्यमंत्री भेटतील आणि मग तेव्हाच ते निघाले. हम्म. पण तोपर्यंत ते एकटेच काय गेले तर नगराध्यक्ष जे होते, ज्यांचं काय म्हणू आपण त्याला रद्द झाली, ज्यांची नगराध्यक्ष पद बरखास्त झालं, हम्म. ते त्या बैठकीमध्ये नव्हते. पण ते स्वतः गेले. ते असं सांगतात की मी काही नाही केलं, तिथं जाऊन फक्त चहा पिलं. हम्म. एक चहाची बघा की आपण पत्रकार म्हणून आपण राजकीय क्षेत्रामध्ये विश्लेषणाचे वगैरे काम करतो म्हणून किंवा इतर मराठी माध्यमांनी वगैरे एका चहाचं किती मोठा त्यांनी 2 दिवस बातम्या चालवल्या. एक चहा आणि त्याचे 2 दिवस बातम्या. हम्म. जयंत पाटलांनी सांगितलं सुद्धा आहे की मी काहीच नाही केलं, तिथं गेलो, चहा पिलो आणि मुख्यमंत्री बैठक चालू होती. मला माहित नव्हतं की मध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत, हे मला माहित नव्हतं. पण हे त्यांच्या या शब्दांवरती किंवा या वाक्यांवरती विश्वास ठेवता येऊ शकतो का आपण- की मला कल्पनाच नव्हती किंवा काय? अगेन अजून सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घटना लोकांच्या समोर आल्याशिवाय कळणार नाही की काय घडलंय. हम्म. त्यामुळे आता जे जयंत पाटील माध्यमात येऊन बोललेत, आता सध्या तरी आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल की मी चहा पिलो, मुख्यमंत्री साहेबांना हा माझा विषय सांगितलं हम्म. आणि मग मी माझं निघून आलो. ही जयंत पाटलाच्या त्या ठिकाणी वर्जन आहे. तर याच्यावरती त्याने अर्थमंत्रीची चर्चा केली, एनडीएमध्ये याची चर्चा केली, असं त्या ठिकाणी होत नाहीये. हम्म. अजून विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा दिल्लीला गेलेले त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की एनडीएमध्ये महाराष्ट्रातून अजून दुसरा कुठला पक्ष येणार नाही. हम्म. त्यांनी अतिशय ठामपणे सांगितलं की आम्ही कुणाचा पक्ष तोडत नाही, आम्ही कुणाचे खासदारांना आमदारांना आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करत नाही. हम्म. पण त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या घडामोडी होत आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की काहीतरी शिस्त आहे. मुख्यमंत्र्यांनी नकार देऊन किंवा मग आता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला एनडीएमध्ये अजून वेगळा कुठला पक्ष नको आहे. हम्म. वेगळा कुठला नको आहे म्हणजेच एकत्र राष्ट्रवादी हवी का? हा म्हणजे म्हणजे वेगवेगळे अर्थ काढता येऊ शकतात. आपल्याला जसं पाहिजे तसं त्याचा अर्थ काढू शकतो. हम्म. जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला वेगळा कुठला पक्ष नको, हम्म. मग ते उद्या म्हणू शकतात वेगळा कुठं, आम्हाला तर दोन्ही पक्ष एकच झाले ना ते, हम्म. असं म्हणतील हम्म. आले तर. त्यामुळं मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या एवढं चांगलं स्पष्टपणे राजकारणामध्ये कोणी बोलणारं नाहीये. हम्म. त्यांना जे हवं ते अर्थाचे ते बोलत असतात. हम्म. ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की आम्ही शरद पवार साहेबांच्या पक्षातील आमदार खासदार कोणावर दबाव आणत नाही, याचा अर्थ अख्खाचा पक्ष पण येऊ शकतो. हो. म्हणजे आपण या सगळ्या स्पष्टपणे बोलायला कुणीच तयार नाहीये. मुख्यमंत्री हे बोलतात आणि काही गोष्टी इंटरप्रिटेशन करण्यासाठी मोकळे सोडतात. हम्म. इतक्या चालाकीने बोलतात. हे हम्म. 2014 पासून आपण त्यांचं सगळी वक्तव्य बघत आलोय. ते बोलत असतात आणि हातचे ठेवतात आणि त्याचं इंटरप्रिटेशन त्यांना हवं तसं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये करता येईल तसं ते ठेवत असतात. हम्म. खूप अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे. स्पेशली जर आपण अर्थमंत्री पदाबाबत जर बोलायला गेलं तर कोण होऊ शकतं याची काहीच गॅरंटी नाहीये आत्ताच्या काळामध्ये. बघा, तसं खरं आहे बघितलं ना तर. की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 10 आमदाराची काही गरज नाही. हो. स्पष्टपणे 237 ऑलरेडी आहे त्यांच्याकडे. ऑलरेडी आहेत. पण केंद्रामध्ये 8 खासदाराची गरज आहे. हम्म. केंद्रामधल्या 8 खासदारांची जर त्यांना साथ लाभत असेल, हम्म. शरद पवार सुद्धा काय असं काय म्हणू आपण त्यांना राजकारण कळत नाही असे नाही. त्यांच्या एवढ्या वर्षापासून त्याचा राजकारणाचा अनुभव, हम्म. त्यांना आता कळून चुकलंय की ही संधी आहे. या संधीचं बार्गेनिंग करून आपल्या पक्षाच्या आपल्या स्वतःच्या सोनं करून घ्यायचं. हिताचं काय करता येईल तेवढं ते करण्याचा प्रयत्न करत असतील. हम्म. आता अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनामध्ये बिल येईल. बिलला समर्थन करण्यासाठी काय करता येईल, कसं करता येईल, त्याच्या बदल्यामध्ये आपल्या पक्षाच्या पारड्यामध्ये आपल्या परिवाराच्या पारड्यामध्ये काय पाडता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत असतील. हम्म. जरीही महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आमदारची गरज नाही आहे पण केंद्रामध्ये आहे, मग केंद्रातल्या गरजेचा फायदा उचलून
शरद पवार त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या परिवारासाठी काय फायद्याचं होईल पक्षाकडून सत्ता पक्षाकडून त्यांना काय मिळून घ्यायचे त्याच्या अजून ते जुळवाजुळव त्याचे गणित ते मांडत आहेत. त्याच्यानुसारच असं दिसतं की बरं त्यांनी अजून स्पष्टपणे सांगितलंच नाही आम्ही NDA मध्ये जाणार नाही असं कुठलाच नेता बोललेला नाही. नाही, हे सगळं खूप अनिश्चित आहे आणि त्यांची भूमिका कधी स्पष्ट नसते. आता सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली 2-3 दिवसापूर्वी आणि त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की डिलिमिटेशनचा जो काही विधेयक आहे त्याचा मसुदा आमच्यासमोर आला किंवा तसा काय प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आता चर्चा करायला तयार आहोत म्हणजे इथे तुमची भूमिका स्पष्ट नाही आहे याचा अर्थ. म्हणजे तुम्ही समर्थनार्थही भूमिका तुमची असू शकते. जसं शरद पवारांनी प्रत्येक वेळेस असं स्टेटमेंट करत आले की लोकांना काय कळणार नाही तसंच एक्झॅक्टली त्याच वेमध्ये सुप्रिया सुळे यांनी तसं स्टेटमेंट केले. त्यांनी काय सांगितलंय की बाबा 50% प्रत्येक राज्याच्या 50% लोकसभा सीट्स वाढवणार हो. असं मसुद्यामध्ये येऊ द्या, असं बिलमध्ये येऊ द्या, त्यावर आम्ही विचार करूया. त्यांना जसं काँग्रेसनी सांगितलं काही जर झालं तरी आम्ही डिलिमिटेशनला बाजूने उभा राहणार नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. तसं यांची भूमिका नाही. म्हणजे कुठंतरी काहीतरी शिस्त आहे. हो. पण हे त्यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की आम्हाला बरं ह्याच्यात काहीच नवीन नाहीये. ज्या मागच्या वेळेस जे बिलवर बोलताना गृहमंत्री अमित शहानी सांगितलंच ऑलरेडी मला 1 तास द्या तुम्हाला 50% पाहिजे ना मी 50% अमेंडमेंट करून आणतो. त्याच वेळेस झालेली आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी अतिशय स्मार्टली त्या ठिकाणी तो वक्तव्य केलेला आहे. सरकार तयार आहे, प्रत्येक राज्याचे सीट्स 50%च्या रेशोने वाढवण्यासाठी तयार आहे. हे मागच्या अधिवेशनामध्येच अमित शहाने त्यांच्या भाषणातच सांगितलंय. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी काय नवीन मागितलंच नाहीये. जे ऑलरेडी आहे त्यालाच त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलाय. पण अजून त्याला एक मुलामा लावलाय की आम्ही विचार करू. पण डिलिमिटेशनला काय नुकसान आहे मी सांगतो. प्रत्येक राज्याचे समसमान पर्सेंटेज आत्ताचे रेशो आहे ना आत्ताचे रेशो आहे हे चुकीचं आहे का? नाही, आता ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्यांना जास्त फायदा होणार आहे, स्पेशली उत्तर प्रदेश वगैरे. नाही लोकसंख्या तर दरवेळेस वाढतच चालली प्रत्येक डिलिमिटेशन नाही. मग साऊथ इंडियन जे काही स्टेट्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवली तर मग त्याचा आम्हाला का तोटा किंवा आम्हाला का शिक्षा. आपण मागच्या वेळेस पण बोललो काही लोकसभा मतदारसंघामध्ये 40-40 लाख मतदार आहेत. 1040 लाख लोकांपर्यंत कसं पोहोचेल? 1020 लाख 25 लाख लोकांपर्यंत कसं पोहोचेल? ह्या तरी सगळ्या गोष्टी आहेत ना. बघा अन्याय कोणावर नाही. आताच मला सांगा ना आताचं डिलिमिटेशन कोणी केलंय? युपीए सरकारने केलंय. युपीए सरकारच्या काळात झालंय. मग ते अन्यायकारक होतं तर मग आता हे पण अन्यायकारक आहे. तो जर तुम्हाला न्यायिक वाटत होता तर हे पण न्यायिक आहे. बरं उत्तर प्रदेशमध्ये 100% डबल जागा वाढल्या आणि साऊथ इंडियनच्या राज्यामध्ये साऊथ भागामध्ये त्यांची जागा कमी झाली किंवा मग 50% किंवा 30% असं नाही. सगळ्यांची जागा समसमानमध्ये वाढणार आहेत. याचं सर्वात उत्तम एकच त्यांनी रिझन दिले अमित शहाने सभागृहामध्ये बोलताना की एकेका मतदारसंघामध्ये लोक लिमिटेड पाहिजे. कमी जितके लोक आहेत ना त्या प्रपोर्शन एक पाहिजे. म्हणजे सुधारित जो मसुदा येणार आहे त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे सुधारित जो मसुदा सुधारित काय त्याच वेळेस त्याने सांगितलं होतं की 50% मी करायला तयार आहे. आता गणित बिघडलीत ना. तमिळनाडूच्या इलेक्शन नंतर काँग्रेसने DMK ची साथ सोडून TVK सोबत गेल्यामुळं आता DMK ची काय भूमिका आहे ह्याच्यावरती प्रश्न आहे. सुप्रिया सुळे यांनी DMKचा पण उल्लेख केला की त्यांनी पण आम्हाला स्पष्ट सांगितलंय की जर याच्यामध्ये बदल होणार असेल या मसुद्यामध्ये तर मग आम्ही विचार करू. हो ना. DMKचे 22 खासदार आहेत. आता तृणमूल काँग्रेसचे आधीचे तृणमूल काँग्रेसचे आता NCPI मध्ये गेलेले 20 खासदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 6 आहेत. 22, 42, 6, 48 यांचे असेच खासदार झाले. आणि राष्ट्रवादीचे जर 50 खासदार प्लस होतील. अजून छोटे मोठे आपलं तर YSR वगैरे यांचे तर अजून आहेतच. त्यामुळं 50 खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी जर अमेंडमेंट तरतुदीमध्ये आता बिलमध्ये जर अमेंड करायचं असेल तर सरकार करायला तयारच आहे. त्यांनी अगोदरची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी अतिशय सेफ त्या ठिकाणी वक्तव्य करून आम्ही त्यांच्या बाजूने आहोत असं पण नाही सांगितलंय, आम्ही त्यांच्या विरोधात आहोत असं पण नाही सांगितलंय. ही जी भूमिका आहे अजून त्यांनी काय भिजत घोंगडत ठेवलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्येच कळेल आपल्याला. नक्की बघायला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये कुठला पक्ष डिलिमिटेशनच्या बाजूने जातोय आणि कुठला पक्ष तटस्थ राहतोय. म्हणजे काँग्रेस असं तटस्थ राहिली की आम्ही विरोध करणार आहोतच तशी भूमिका इतर पक्ष घेतात. काँग्रेसने तर घेतली स्पष्टपणे. काँग्रेसने स्पष्ट घेतलेली आहे पण ती राष्ट्रवादीने त्यांच्या
पक्षाचा जो इतिहास आहे त्याला अनुसरूनच भूमिका घेतली आहे ना, अस्पष्ट अशी. हा, ते तर नेहमी तसं करत आलेत. आता राष्ट्रवादीशी संबंधित अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, रवी राणांनी उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि राज्यातला कारभार सुनेत्रा पवार बघतील आणि केंद्रातला ज्या काही घडामोडी किंवा ज्या काही पक्ष हँडल करण्याचं असेल ते सगळं सुप्रिया सुळे बघतील. बरं, जितक्या स्पष्टतेने रवी राणाच बोललेत तेवढ्या स्पष्टतेने ह्या दोन्ही राष्ट्रवादीतले नेते अजून बोललेले नाही. इंटरेस्टिंग आहे खरं. इंटरेस्टिंग असं आहे की रवी राणाला एवढं सगळं कसं कळालं. पण ही जी सगळी माहिती आहे हे त्यांनी कुठून सांगितलं. हे काय ना, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची ही विश आहे, प्रत्येकाची इच्छा आहे की बाबा असं झालं पाहिजे. आता त्यांनी काय सांगितलं, सुनेत्रा पवार राज्य बघतील, केंद्रमध्ये सुप्रिया सुळे. ही तर दादा हयात असताना सुद्धा हेच सूत्र होते. त्यामुळं आधीच्या सूत्रावरती पुन्हा हे असंच चालेल असं त्यांनी कदाचित त्यांची ते इच्छा व्यक्त केली असेल. त्यामुळं इतक्या स्पष्टपणे त्यांनी जेवढ्या स्पष्टपणे बोललेत तेवढ्या स्पष्टपणे यांच्या पक्षातील नेत्याने अजून बोललेले नाहीये. सुनील तटकरे सिनियर नेते, ते याच्यावरती काहीच आतापर्यंत त्यांची भूमिका नव्हती. ज्यावेळेला ही विलिनीकरणाची चर्चा होती दादांच्या निधनानंतर, त्यावेळेला ज्यावेळेला सुनील तटकरे यांना विचारण्यात आलं होतं त्यावेळेला त्यांनी काहीच असं म्हटलं नव्हतं. ते म्हटले होते की अशी विलिनीकरणाची कुठली चर्चा झाली नाही. आणि आता लेटेस्ट ज्या काही त्यांच्या पत्रकार परिषदा झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी मान्य केलं की अशी विलिनीकरणाची चर्चा झाली होती, पण अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळं ते मग पुढे काहीच होऊ शकलं नाही. तर हे भूमिका अशी बदलण्याचं काय आहे म्हणजे नेमकं? तर भूमिका बदलले नाही ते राजकारणी कसे. त्यामुळं प्रसंगानुसार ते लोक बोलत असतात. त्यावेळेस अशा काही हालचाली होत नव्हत्या, त्यावेळेस एवढ्या काही तडजोडी होत नव्हत्या, त्यावेळेस एवढ्या काही राजकीय खेळी होत नव्हत्या, म्हणून त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. बरं, त्यावेळेस शरद पवार गटाकडचे लोक खूप उत्साही होते विलिनीकरणासाठी. बरं, सुप्रिया सुळेंनी सुद्धा जाहीरपणे सांगितले दादांची इच्छा होती आम्हाला एकत्र यायची, एकत्र काम करायचं. दादांच्या इच्छेचे आडून हे सगळे लोक एकत्र येण्याचे प्रयत्न करतात. सुप्रिया सुळे खूप भावूक होतात या दादांच्या विषयावरून की आम्हाला एकत्र यायचं होतं, दादांची इच्छा होती. दादांच्या बायकोच्या विरुद्ध त्यांनी लोकसभा लढवली, दादांच्या बायकोनं तरी ते हरवलं, भावूक होतात. दादांच्या विरोधामध्ये दादांच्या पुतण्याला उभं केलं. हे पवार कुटुंब हे प्रॅक्टिकल राजकारण करतात. ज्यावेळेस राजकारणाची गोष्ट येते त्यावेळेस ते राजकारण करणार, ज्यावेळेस कुटुंबाच्या गोष्टीने त्यावेळेस त्यांचे लग्न कार्य बघा ना, प्रत्येक त्यांच्या पवार घराण्यामध्ये कुटुंबाची लग्नासाठी सगळे लोक एकदम आनंदाने नाचतात, हर्षोल्लासामध्ये लग्न कार्य साजरं करतात. केलंच पाहिजे. पक्षाच्या मर्यादा नसतात, पक्षाच्या तिथे काहीच मर्यादा नसतात, केलं पण पाहिजे. म्हणजे असं पक्षामधले आणि काय म्हणू पक्षातले मतभेद आणि आपल्या कुटुंबामध्ये मतभेद आले नाही पाहिजे. आपण हेच तर म्हणत असतो महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकली पाहिजे. ते महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्याच्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेले आहे. काय म्हणू ठेका म्हणजे ठेका म्हणण्यापेक्षा ते पुढाकार घेत आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये. टीकाला टीका करतात आणि ज्यावेळेस ठाम भूमिका घ्यायची त्यावेळेस संभ्रमाची भूमिका घेतात, सोयीची भूमिका घेतात असं म्हणायला पाहिजे. आता धर्मेंद्र प्रधानाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे गेल्या. आम्ही बिलला पण पाठिंबा देणार विचार करू हे पण सुप्रिया सुळे बोलल्या. त्यामुळं यांच्या सगळ्या गोष्टी संभ्रमात असतात. योग्य वेळी आल्यानंतर ते त्यांच्या सोयीचे डिसिजन घेत असतात आणि त्याच्यासाठी ते माहिरच ना. आजची गोष्ट नाही, जेव्हापासून शरद पवार साहेब राजकारणात आहेत, सर्वात मोठं आणि लँडमार्क उदाहरण तर 1978चं सरकार आहे, वसंतदादा पाटील यांच्या सरकार ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. तेव्हापासूनची सगळं त्यांच्या पक्षाची किंवा स्वतः त्यांची पक्ष तर त्यांचा नव्यानं स्थापन झाला, पण त्यांची ही भूमिका राहिलेली की सत्ता कारण कसं करत राहायचं. नाही, सुनील तटकरेंचा विषय चालू होता आपला की त्यांच्या ह्या भूमिका ज्या स्पष्ट नसतात किंवा आधी एक वेगळी भूमिका होती, आत्ता वेगळी भूमिका घेतली, तर शंकेला वाव नाहीये का हा की त्यांचीच इच्छा नव्हती विलिनीकरण व्हावं अशी? नाही बघा, आता तरी परत एकदा आपण ह्याच्यावर अनेक वेळेस बोलून झाले की जर विलिनीकरण झालं तर कोण नेतृत्व करणार? आता सुनेत्रा ताई राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या हातामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ त्यांच्या हातात आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष त्यांच्या हातात आहे. सुनील तटकरे जरी प्रांताध्यक्ष किंवा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असले तरी आता राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या हातात आहे. पार्थ पवार आणि त्यांच्या सगळ्या नवीन चमूनी त्यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. जरी मधल्या काळामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यामध्ये मतभेद झाले असले तरी आता कुठंतरी त्यांच्यामध्ये जुळतंय असं दिसतानाच ह्या सगळ्या गोष्टी उघड होणं, या सगळ्या गोष्टी हे त्यांच्यासाठी थोडं चिंतेची बाब आहे. पण विलिनीकरण झालं पाहिजे नाही झालं पाहिजे हे त्या दोन्ही पक्षांनी ठरवलं पाहिजे आणि नजीकच्या काळामध्ये त्यांचा राजकीय फायदा काय हे बघून ते लोक ठरवतील. जर केंद्रीय भाजपने किंवा महाराष्ट्राच्या भाजपने सांगितलं विलिनीकरण होत असेल, 8 खासदार आमच्यासोबत येत असतील,
तर आपल्याला त्यांचे 10 आमदारांचं समायोजन करून घ्यायला लागेल. आता 10 त्यांच्या सिनियर लोकांचं समायोजन करायचं असेल तर आपल्याला कोणाला तरी एखाद्याला मंत्रिपद वगैरे द्यावं लागतील. तर मंत्रिपद कोणाला द्यायचं हे कसं आहे, भाजप केंद्रात पण मोठं पक्ष आहे, महाराष्ट्रात पण मोठं पक्ष आहे. जर समजा अगोदर ह्या सगळ्या बिल वगैरेच्या ह्याच्यामध्ये भाजपने लक्ष घातलं नसेल किंवा भाजपला वाटलं नसेल की यांचे 8 खासदार नाही आलं तरी चालतंय, आता भाजपच्या लोकांना जर 8 खासदार यावं अशी इच्छा असेल तर त्यानं राज्यामध्ये पण थोडंफार 10 राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 10 आमदारांना सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये आणायचं का काय करायचं, याच्या सगळ्या गोष्टी आता चालू आहेत. विलीन करायचं का मग त्याच्या पक्षात आणायचं, मग ते 10 खासदार घेतल्यानंतर मग ह्या पक्षामध्ये काही उद्या अँटी लॉ कोणाला लागणार नाही का, कोणाची खासदारकी रद्द होणार नाही का, कोणाची आमदारकी रद्द होणार नाही, या सगळ्या गोष्टीवर चालू आहेत विचार. आणि हे कुठेतरी पॉझिटिव्ह साईन दिसत आहेत विलिनीकरणाचे, म्हणून आता त्यांची भाषा कुठेतरी बदलली का असं आपल्याला बोलावं लागेल. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सिनियर नेते आहेत राष्ट्रवादीमधले, आणि त्यांची अशी कुठेतरी इच्छा नाहीये की सुनेत्रा पवार यांच्याकडे हा सगळा पक्षाचा कंट्रोल असावा. आता सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आता याच्यावरून असा वाद सुरू झाला आहे की त्यांनी आपल्या ज्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार यांना याची ॲटलिस्ट कल्पना तरी द्यायला पाहिजे होती. ती कल्पना त्यांनी दिली नाही. त्यांची भेट घेतली आणि मग वादंग सुरू झाल्याच्यानंतर मग त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी त्यांना भेटलो, प्रत्येक गोष्टीची कल्पना आपल्या पक्षाध्यक्षांना दिलीच पाहिजे असं काही नाही आहे, कामाच्या निमित्ताने तिथे आमची भेट झाली होती. नाही बघ खरं आहे. बरं, मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे का तर भेटलं पाहिजे, कामासंदर्भात भेटलं पाहिजे का तर भेटलं पाहिजे. बरं, पक्षातले ते इथले प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या कन्या ह्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत किंवा ते स्वतः खासदार आहेत, त्यांच्या विभागातलं काही काम असतील किंवा पक्ष दोन्ही अलायन्स मधलं काही जर काम असेल ते बोलायला गेले असतील. बरं, हे सांगितलं नाही किंवा त्यांना कल्पना दिली नाही हे याच्यावर अजून दुजोरा नाही आलाय, कारण हे सगळं माध्यमाच्याच गोष्टी आहेत. पक्ष असल्यावर तर थोडंफार खडाजंगी होतच राहणार. प्रत्येकाला आपापल्या हिताच्या गोष्टी झाल्या पाहिजे असं प्रत्येकालाच वाटणार आहे. आता हे सुनेत्राताई पवार यांच्यापेक्षा आपण आता थोडं पुढे जाऊन पार्थ पवार आपण आता कन्सिडर करत चालू, कारण प्रत्येक मूव आता पार्थ पवार प्रयत्न करतायत, पक्ष हातामध्ये घ्यायचे प्रयत्न करतायत असं त्या ठिकाणी दिसतंय. जरी आपण बोललो की सुनेत्राताई पवार यांना आपण कमी लेखू नये, सुनेत्राताई पवार राजकारणामध्ये मजबूत आहेत, खमक्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये ते आपलं नेतृत्व कौशल्य दाखवतील असं जरी आपण बोललो तरी मुलाबाळाच्या पुढे कोणी जात नाही. मुलाबाळाची जी इच्छा आहे ना ते त्यांना नाईलाजाने का होत नाही करावं लागते. बरं, पार्थ पवार करत असेल, बरं पार्थ पवारांसाठी पार्थ पवार केंद्रामध्ये मंत्री झालं पाहिजे म्हणून त्यांच्याच पक्षातल्या कुठल्या काहीतरी नेत्यांनी त्यांचा अंतर्गत पत्रव्यवहार झाला, अंतर्गत पत्रव्यवहार झाला की पार्थ पवार हे उमदे नेतृत्व आहेत, पार्थ पवार हे फॉरेनमध्ये शिकलेत, पार्थ पवार उच्च शिक्षित आहेत, त्यांना जर आपण मंत्री केलं केंद्रामध्ये तर आपल्या पक्षाला उलट फायदा होईल असे पत्र त्या ठिकाणी पाठवतात. आता जर त्यांना एकच मंत्रिपद मिळत असेल तर आता पार्थ पवार होतील, सुनील तटकरे होतील का प्रफुल्ल पटेल होतील. सुनील तटकरे समजा आपण प्रांताध्यक्ष आणि त्यांच्या घरामध्ये एक मंत्रिपद आहे असं आपण समजा सुनील तटकरे समजा बाजूला ठेवलं, पण प्रफुल्ल पटेल तर ऑलरेडी केंद्रामध्ये मंत्रिपद भूषवलेले आहे, त्यांना अनुभव आहे. आता प्रफुल्ल पटेल मंत्री होतील का पार्थ पवार मंत्री होतील याच्यावरून कदाचित काय म्हणू आपण मतभेद असतील. काहींना वाटत असेल पार्थ झाला पाहिजे, जर मंत्री झाला तर त्याच्या राजकीय भविष्यासाठी चांगला आहे, पक्षासाठी चांगला आहे. पण जो काही नेता आहे त्याने जो पत्रव्यवहार केला त्याने जे काही मुद्दे मांडले की फॉरेनमध्ये शिकलेत किंवा ते खूप टॅलेंटेड आहेत आताच्या तरुण पिढीचं वगैरे, तसं त्यांच्या पार्थ पवारांच्या एकूण आत्तापर्यंतच्या राजकारणातून असं काही दिसून आलेलं नाहीये. हे फक्त आपल्या वरिष्ठांची त्यांना खुश करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे असं वाटतं. बघा, प्रत्येक नेत्याला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक समर्थकाला वाटतं की आमचा नेता हा मोठा झाला पाहिजे. आता पार्थ पवार त्यांचे नेते आहेत आणि पार्थ पवार मोठे झाले पाहिजे असं प्रत्येक लोकांना वाटतं. म्हणजे भविष्यामध्ये पार्थ पवार यांच्याकडे सूत्र येतील तो विचार करून राजकीय जीवनामध्ये काम करणारे लोक खूप हुशार असतात. त्यांना कुठं काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे कळतं आणि कुठल्या गोष्टीचं कुठं बोलल्यामुळे कुठं फायदा होईल. त्यांनी त्या पत्रामध्ये एक उल्लेख केलाय की पार्थ पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आता त्यांनी पक्षातल्याच काही लोकांवरती पण हा त्यांचा आक्षेप असावा कदाचित. मग हे जो काही मुंडव्यातला जमीन गैरव्यवहार झाला त्यांचं नाव आलंय, आता त्यात गैरव्यवहारामध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये, पण त्याच्यावरती पण काहीतरी बोलायला पाहिजे. मान्य न्यायालय त्याच्यावर ऑर्डर दिले आणि तो जो काय म्हणू आपण त्याला जमीन जो व्यवहार होता तो व्यवहार त्यांनी रद्द केलेला आहे. त्यामुळं तो आता तो विषय नाही. पण आता तो प्रकरणामध्ये स्वपक्षातले लोक कुठून आले हा पण प्रश्न ना, ज्यांनी तो बदनामीचा प्रश्न मांडला त्याच्यामध्ये पक्षातील लोक किंवा मग त्यावेळी दादा हयात होते. पण तुम्हाला असं वाटतंय का की हे असा पत्रव्यवहार करून फक्त आपलं नाव पुढे व्हावं आणि वरिष्ठांना खुश करण्याचा हा प्रयत्न वाटतो का?
बघा, प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते, प्रत्येक पक्षातले नेते हेच करतात. हम्म. वरिष्ठांना आता उमेदवारी मिळवण्यासाठी असं करतात, हा. कुठलं तरी पद मिळवण्यासाठी असं करतात. नेत्यांना खुश करणं हा त्यांचं काम आहे. हम्म. पहिले नेत्यांना खुश करा, नंतर जनतेचं बघा. हम्म. ही असं राजकारणामधली रीत आहे. हम्म. तर त्या पद्धतीनं पार्थ पवारांना त्यांनी पार्थ पवारच्या गुड बुक मध्ये यायचे त्यांनी प्रयत्न करत असेल. पार्थ पवारसाठी बघा मी Okay. तुमच्यासाठी एवढं हे केलं ते करत असेल. किंवा पक्ष म्हणल्यावर अंतर्गत गोष्टी होतच जाणार, हम्म. चालतच जाणार. शिवसेनेमध्ये त्यांचे शिवसेनेचे जवळ किती 20 आमदार असून सुद्धा त्यांच्यामध्ये अंतर्गत एवढे सगळे संघर्ष आहेत. हो, नार्वेकर म्हणा, भास्कर जाधव म्हणा, इतर लोक म्हणा, उघड आहेत ते. उघड आहे. हम्म. तसं प्रत्येक पक्षामध्ये हे दावे होतच राहणार. हम्म. सुनील तटकरेंचा अजून एक विषय आहे. रामदास कदम यांनी त्यांच्यावरती टीका केली आहे सुनील तटकरेंवरती. त्यांचं म्हणणं असं आहे की सुनील तटकरे ज्या ताटामध्ये खातात त्याच ताटामध्ये छेद करतात. आता हे दोन्ही कोकणातले नेते आहेत आणि ॲक्च्युली सुनील तटकरे रामदास कदम यांच्यावरती फारसं काही बोलले नाहीत, पण रामदास कदमांनी जहरी टीका केली. ना कसं आहे की कोकणचं ते गणितच आहे. सुनील तटकरे विरुद्ध शिवसेनाचे नेते असं त्या ठिकाणी समीकरण आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या बाजूने बोलत असताना त्यांनी सुनील तटकरेवरती त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला टीका केली असेल. ज्यावेळेस भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळेसही भास्कर जाधववर असेच तुटून पडायचे. आता नारायण राणे, भास्कर जाधव, सुनील तटकरे, इतर शिवसेना नेते असे त्यांचे वाद चालत असतात. त्यामुळे ते काही असं नवीन नाही आहे. पण सुनील तटकरेवर टीका केल्यामुळे आपल्या पक्षातील नेत्यांना काय फायदा झाला होईल. आता तो सर्व स्रोत आणि महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना कधी मिळणार, या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्राला उत्सुकता असताना असे शिवसेनेकडून सुनील तटकरेवर टीका करणं हे तर या सगळ्या गोष्टीचा एक भाग आहे का असं आपल्याला म्हणावं लागेल. नागपूरमधल्या उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने सामने आलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी म्हणजेच संजय राऊत यांनी टीका केली, त्यावरून त्याला उत्तर देण्यासाठी परत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला. नेमकं काय चाललंय? उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने अयोध्यामध्ये जे काही कथित दान चोरी झाली त्याच्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करण्यासाठी अगोदर मुंबईमध्ये रामरक्षा त्यांनी आंदोलन केलं, आता नागपूरमध्ये केलं. आता ते हे केलं त्याच्यावरून भाजपच्या पक्षाचं त्यांना म्हणणं आहे की तुम्हाला आता का राम आठवलं. ज्यावेळेस तुम्ही 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारसोबत स्थापन केलं, महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ ज्यावेळेस राष्ट्रवादी त्याच्यासोबत गेलात आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अनुषंगाने तुम्ही हिंदुत्ववादी भूमिका घेणार नाही असं त्या ठिकाणी ठामपणे सांगितलं होतं आणि तुम्ही मधल्या काळामध्ये हिंदुत्ववादी भूमिका घेतली पण नाही असं भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावरती टीका केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की ठीक आहे तुम्ही रामरक्षा म्हणताय, ओके चांगली गोष्ट आहे, तुम्हाला राम आठवलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही हिंदुत्वाच्या बाजूने विचार करताय ते चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही जे रामरक्षा आंदोलन केलं त्याच्यामुळे तुम्हाला रामरक्षा म्हणता नाही आली. बरं पाठ असणंच असं नाही, पण तुम्हाला वाचता पण नाही आली, पण तुम्ही निदान पाठ करा, वाचा किंवा आम्ही एकत्र म्हणू असं त्या ठिकाणी त्यांनी बोललं होतं. म्हणून याच्यावर असं वाटतं की कुठंतरी भाजपला त्या अयोध्याच्या मंदिरामध्ये जे दानपेटीमध्ये जे काही चोरी झाली त्याच्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. पण जसं आपण मागच्या वेळेस बोलत असं काँग्रेसने पण या सगळ्या आंदोलनामध्ये कुठं त्यांच्यासोबत आहे. जसं आहे काँग्रेस ऑलवेज या हिंदुत्ववादी विचारापासून, प्रभुराम, अयोध्या वगैरे या सगळ्या विचारापासून अगोदरपासून दूर राहिली आहे, तसं आता उद्धव ठाकरे यांच्यापासून पण दूर चालली आहे काय, किंवा उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीमधून बाजूला करायचा प्रयत्न सुरू आहे काय, किंवा उद्धव ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस कुठंतरी असहज झाली काय, असं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाले आहेत. ते आता नागपूर झालं, आता येणाऱ्या काळामध्ये अजून कुठं रामरक्षा आंदोलन करतील शिवसेना ते आपल्याला बघावं लागेल. आणि त्या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीमधील इतर पक्षाला ते घेतील का आणि इतर पक्षाची काय भूमिका राहील येणाऱ्या काळ सांगेल. पण अयोध्या मंदिरामध्ये जे काही चोरी झाली ते तर चुकीचीच आहे, त्याचं कोणीच कुठल्याच हिंदूंनी समर्थन नाही केलं पाहिजे, भाजपच्या कुठल्याच नेत्यांनी समर्थन केलेलं नाही आहे, इव्हन संघाने पण कुठंच त्याचं समर्थन केलेलं नाही. उलट युपी सरकारने त्या पूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमली आहे आणि त्या ज्यांच्यावर शक आहे किंवा ज्यांच्यावर त्या ठिकाणी काय म्हणू आपण डाऊट आहे त्याच्यावरती FIR पण दाखल झाले, त्याची चौकशी पण सुरू आहे. त्यामुळं या एका घटनेमुळं संपूर्ण भाजपला घेरण्याचा प्रयत्न कुठंतरी उद्धव ठाकरेचा चुकतोय असं म्हणायला त्या ठिकाणी वाव आहे. असं वाटतं का की म्हणजे तुम्ही आता तेच सांगितलं की आधी मुंबईत आंदोलन केलं, मग नागपूर, मग आता अजून कुठेतरी आंदोलन करणार, काही फायदा होईल असं वाटतं उद्धव ठाकरेंना? फायदा म्हणण्यापेक्षा मित्र म्हणे हळूहळू त्यांना तोटाच होईल. कारण 2024 आणि 2024च्या विधानसभा आणि 2024च्या लोकसभेमध्ये त्यांना जे काही मतदान मिळालंय ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मत मिळालंय, कारण ते महाविकास आघाडीमध्ये होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार कोण आहे?
जास्त करून मुस्लिम आणि इतर लोक आहेत. आता मुस्लिमांना पटणार आहे का? उद्धव ठाकरे रामांच्या विषयी बोलतायत, राम अयोध्याविषयी बोलतायत, हिंदुत्व उद्धव ठाकरे जवळ करतायत. हे उद्धव ठाकरेंना 24ला विधानसभा आणि लोकसभेला मतदान करणाऱ्या मुस्लिम मतदारांना पटणार आहे का? हा पण कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या म्हणजे दोन्ही मतदार गेले थोडक्यात. नाही म्हणजे आता आपल्याला काही त्याची लिटमस टेस्ट झाली नाही ना. हम्म. आता हल्ली निवडणुका नाही आहेत म्हणून. हम्म. आता ह्या प्रकरणानंतर त्यांचा मतदार काय भूमिका घेईल हे पण त्यांना बघावं लागेल. त्याचा विचार त्यांनी करावा लागेल. नक्कीच नक्कीच. येत्या काळामध्ये आपल्याला हे कळेलच की उद्धव ठाकरेंच्या पाठीशी लोक उभे राहतात की नाही, आणि महायुतीचा नेमका या संदर्भातला काय रोल असणार आहे, काय भूमिका असणार आहे, रामाच्या मंदिरातली दानचोरी असेल किंवा इतर जे काही मुद्दे असतील ते. आज विविध मुद्द्यांवरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.